नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. भक्तिराणी जे काही सांगत होती ते नारद मुनींनी अवधान देऊन श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं, मनन केलं आणि नारद भक्तिराणीला उत्तर द्यायला लागले. नारद म्हणाले, भक्तिराणी तू दुःखी होऊ नकोस, भगवंत तुझं कल्याणच करतील. कलीच्या प्रभावानं तुझी मुलं वृद्ध झाली आहेत. वृंदावनात लोकांच्या मनात भक्तिभाव आहे म्हणून तू तरुण झालीस, पण वृंदावनात ज्ञान आणि वैराग्याला मागणीच कमी, त्यामुळे तुझी मुलं दुर्बल निसत्व झालेली आहेत. भक्तिराणी विचारते, परीक्षित राजा असताना कलीचा जोर वाढलाच कसा? मग परीक्षित राजा करतो तरी काय? नारद सांगतात, श्रीकृष्ण भगवंताने पृथ्वीलोक सोडला त्या क्षणी कलियुगाची सुरुवात झाली. परीक्षिताने कलीला अडवलं, पण कली अत्यंत हुशार होता, त्यामुळे तो परीक्षिताला त्वरित शरण आला आणि जीवदान मागितलं. शरण आलेल्याला जीवदान द्यावं हा क्षत्रियांचा धर्मच आहे, म्हणून परीक्षितांनी कलीला जीवदान दिलं. पण परीक्षित सारग्राही बुद्धीचा असल्यामुळं त्यानं कलीचा वध केला नाही, पण कलीचं सार मात्र काढून घेतलं. जे फळ तपस्या, योग साधना, समाधीपासून मिळत नाही तेच फळ कलियुगात श्रीहरी कीर्तनानं, श्रीहरी नामस्मरणानं प्राप्त होतं. कलियुगात पुण्यकर्माचे फळ फक्त संकल्पानंच प्राप्त होतं, पण पापकर्माचं फळ पाप केलं तरच लागतं. कलियुगात थोड्या कालावधीत नामस्मरणानं मुक्ती मिळते. कलीचं सार काढलं तेच हे नामस्मरण कीर्तन आहे. तेव्हा नामस्मरण आणि कीर्तनाचा आश्रय घेणाऱ्यांना कलियुगाची कोणतीही भीती राहत नाही. हे ऐकून भक्ती विचारते, महाराज आपण धन्य आहात, माझं भाग्य म्हणूनच आपलं दर्शन झालं. नारद म्हणतात, भक्तिराणी तू एवढी चिंतातूर का झाली आहेस? तू भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं चिंतन कर, तुझं दुःख नाहीसं होईल. तू तर भगवान श्रीकृष्णांना प्राणाहून अधिक प्रिय आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात. सत्ययुगात, त्रेतायुगात आणि द्वापार युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधनं होती, पण कलियुगात केवळ भक्ती मोक्षप्राप्ती करून देणारी आहे. हे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरीनं तुझी निर्मिती केली आहे. तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस. तुला आठवतं का, तू एकदा हात जोडून भगवंतांना विचारलं तस मी काय करू? तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं, माझ्या भक्तांचं तू पोषण कर. आणि ते तू ऐकल्यावर श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि तुझी सेवा करण्याकरता मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञानवैराग्यांना पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केलेलं आहे. तू तुझ्या मूळ रूपामध्ये वैकुंठामध्ये पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिलेली आहेस. हे भक्ती, मी तुझा महिमा जाणतो. मी तुझा प्रसार सर्वत्र करीन, घरोघरी प्रत्येकाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. कारण कलियुगात प्रत्येक समस्येवर एकच उत्तर आहे, एकच उपाय आहे, ते म्हणजे भक्ती, भक्ती आणि भक्तीच. कलियुगात एक भक्ती असली की बास, दुसरं काहीही नको. हे ऐकून भक्ती प्रसन्न संतुष्ट झाली आणि ती म्हणाली, हे मुनिवर, मी सदैव आपल्या हृदयात राहीन. आता एवढंच करा, ज्ञान आणि वैराग्याला जाग करा, म्हणजे मी चिंतामुक्त होईन. नारद अत्यंत विश्वासानं म्हणतात, ठीक आहे, त्यांना मी आता उठवतो. असं म्हणून ते हाका मारायला लागले, ज्ञाना उठ रे, ए वैराग्या उठ, अरे उठा रे, जागे व्हा. ज्ञानाला हलवलं, वैराग्याला हलवलं. उठून त्याने हात लांब करून जांभई दिली आणि पुन्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून निजले. पुन्हा नारदाने त्यांच्या कानात वेदघोष केला. नारदाने पुन्हा गीता पठण केलं, तरीही मुलं जागी होईनात.
मुलं लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे निश्चल पडून होती. खूप वेळ झाला. तेव्हा नारदांना चिंता वाटायला लागली. काय करावं, म्हणजे ही मुलं जागी होतील, ही मुलं उठतील याचा विचार नारद करायला लागले. मुलं तरुण कशी होतील याचा विचार ते करायला लागले आणि काहीही सुचेना. म्हणून शेवटी त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं. लक्षात घ्या, तुम्हाला कोणतीही अडचण आली, कोणतीही समस्या आली तर तुम्ही केवळ आणि केवळ भगवंतांनाच शरण जावा. दुसरे तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाहीत, पण भगवंत मात्र नक्की तुम्हाला मदत करेल. आणि तसंच झालं. नारद मुनी विद्वान होते, म्हणून त्यांनी इतर कुणाला न विचारता भगवंतांचंच स्मरण करून विचारलं. त्यावेळेला आकाशवाणी झाली. कारण भगवंतांना सांगायला लागत नाही, भगवंत मनोमन काय आहे ते जाणतात. आणि आकाशवाणीच्या रूपाने भगवंत म्हणाले, मुनिवर्य खेद करू नका, तुमचे प्रयत्न सफल होतील. त्यासाठी तुम्ही एक सत्कर्म करावं आणि ते सत्कर्म कोणतं हे तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. नारदांच्या सह सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली आणि नारद विचार करायला लागले, काय सत्कर्म केलं पाहिजे. ते संत महात्मे कुठं आपल्याला भेटतील आणि ते आपल्याला सत्कर्म म्हणजे काय हे सांगतील. अनेक असा विचार करत करत जे कोणी वाटेत भेटतील त्यांना नारद मुनी विचारायला लागले, अहो सत्कर्म म्हणजे काय. नारदांनी असं विचारलं तेव्हा ते महात्मा म्हणाले, काय महाराज, तुम्ही आमची चेष्टा करू नका, तुम्ही एक सर्वज्ञ आहात, असं म्हणून ते निघून गेले. नारदांनी दुसऱ्या महात्म्यानं विचारलं. त्या महात्म्याने हसत हसत नुसतं, तुम्हाला माहीत आहे काय आहे ते, तुम्हाला माहीत आहे असं म्हणून तिथनं काढता पाय घेतला. नंतर तिसऱ्याला जेव्हा विचारलं तेव्हा ते महात्मा म्हणाले, सगळं तुम्हाला माहीत आहे तरी आमची का परीक्षा घेताय. आपलंही असंच होतं की नाही, जेव्हा एखादी शंका आपण विचारू कोणाला आणि ती विचारतोय त्याला येत नसेल तर तो अशीच उत्तरं देऊन आपल्याला टाळतो, पण उत्तर मिळत नाही आपल्याला. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. सगळे एकमेकाशी कानाजवळ जाऊन कुजबुजू लागले. जर वेद पठण, वेदांत घोष आणि गीता पठण ऐकून सुद्धा ज्ञान वैराग्य यांना जाग आली नाही तर अन्य उपाय काही दिसतच नाही. आणि ज्याचं ज्ञान नारद मुनींना नाही ते इतरांना कोणाला असणार. अशा चिंतातूर अवस्थेत नारद बद्रीवनात आले. ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी मी इथं तप करीन असा त्यांनी निश्चय केला. बद्रीवनात त्यांनी प्रवेश करताच त्यांना समोर कोट्यावधी सूर्यांच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सनकादिक मुनी दिसले. आणि त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले, माझ्या सौभाग्यानंच मला आपलं दर्शन झालेलं आहे. मी दीन आहे तर आपण कृपाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. ज्यांच्या दर्शनानं नारदांना आपल्या भाग्याचाच हेवा वाटतो, आपलं भाग्य सौभाग्य वाटतं, ते सनत कुमार आहेत. मग सनत कुमार कोण आहे तो. सनत सुजाता, सनक आणि सनंदना ह्या चारी भावंडांना सनत कुमार असं म्हटलं जातं. यांनी काळावर विजय मिळवलेला असल्यामुळं नेहमी 5 वर्षांच्या बालकांप्रमाणे दिगंबर अवस्थेतच असत. हे अत्यंत ज्ञानी आहेत. हे नेहमी हरिकीर्तन हरिनामातच रंगून जात. सनतकुमारांना पाहता नारदांनी त्यांना वंदन केलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि सर्व वृत्तांत सांगितला. आणि सत्कर्म म्हणजे कोणते कर्म असं विचारलं. तेव्हा सनतकुमार म्हणाले, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधे श्रीमद्भागवतालापः स तु गीत शुकादिभी. म्हणजे
विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानलेले आहे. शुकमुनींनी ज्याचं गायन केलेलं आहे ते श्रीमद भागवताचं पारायण म्हणजेच सत्कर्म होय. भागवताच्या उच्चारानं, ध्वनीनं, शब्दाने भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा प्रभाव वाढेल, कलीचे दोष नाहीसे होतील, घरोघरी भक्तीचा प्रसार होईल. नारद म्हणतात, मी तर गीता, वेद, वेदांताचा घोष करून सुद्धा ज्ञान आणि वैराग्य जागृत झाले नाहीत, तर मग भागवत कथा श्रवणानं, भागवत कथा वाचनानं ते कसे जागृत होतील? तर सनतकुमार म्हणतात, नारदा, भागवत म्हणजे सर्व वेदांचं, उपनिषदांचं, पुराणांचं सार आहे. त्यात आमूलाग्र मधुर रस भरलेला आहे. रसात जशी साखर व्यापलेली असती तशी भागवतात मधुरता आहे. तुम्ही सांगितलेल्या चतुश्लोकी भागवतानंच व्यासांची खिन्नता नाहीशी झाली ना. मग भागवत सर्वश्रेष्ठ कसं, हा प्रश्न तुम्हाला का बरं पडावा? हे नारद म्हणतात, खरोखर मी विसरलोच होतो. हे साधू, आता आपण सांगितलं त्याप्रमाणे मी ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याकरता श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह करेन. पण तो कधी, कुठं, केव्हा आणि कसा करावा हे मला नीट समजावून सांगा. सनत कुमाराने नारदांना भागवत सप्ताह कुठं, कधी, केव्हा, कसा करावा हे समजावून सांगितल्यानंतर नारदाने गंगा किनारी आनंद घाटावर हरिद्वार इथं भागवत कथा ज्ञानयज्ञ करायचं ठरवलं. आणि हे समजतात सर्वांची धावपळ उडाली, कारण भागवत कथा ऐकायला मिळणं म्हणजे शेकडो जन्मांची पुण्याईच. ही कथा कधी, केव्हा ऐकावी याला बंधन नाही. 7 दिवस ब्रह्मचर्य, सत्याचरण पालन करावं. योग समाधीनं आणि तपश्चर्येनं जे फळ मिळणार नाही ते फळ भागवत कथा सप्ताह श्रवणानं मिळेल. नारदाने गंगा किनारी भागवत कथा सप्ताह करायचं ठरवलं. गंगा किनारी म्हणजे कुठं हो? तर गंगा किनारी म्हणजे पवित्र ठिकाणी. पवित्र ठिकाण कुठेही असू शकतं. आपल्या घरात, देवघरात पवित्रता आहे तिथं तुम्ही करू शकता. आनंद घाट म्हणजे काय आहे? हे मनाच्या अवस्थेचं प्रतीक आहे. तुम्ही आनंदानंच हे करणार आहे ना. जे कृत्य कराल ते आनंदानं करणार आहे, तर तो आनंद घाटच आहे. आणि हरिद्वार म्हणजे काय हो? जिथून हरीकडं जाता येतं, पाहता येतं ते ठिकाण. हरिद्वार असं आहे की खालचे लोकसुद्धा ऐकायला भागवत कथा तिथे येऊ शकतील. तसंच हिमालयातील गुहामध्ये बसलेले साधू, ऋषी, मुनिवर श्रवणासाठी खाली येऊन बसू शकतील, श्रवण करू शकतील. हे ऐकून शौनक ऋषी म्हणाले, एकटे भागवतच एवढं प्रभावी, मुक्ती देणारं का झालं बरं? तेव्हा सूत सांगतात, कृष्णावतार संपून श्रीकृष्ण पृथ्वी सोडून निघाले तेव्हा भक्तश्रेष्ठ उद्धवानं भगवंतांचे पाय धरून त्यांना विनवलं की हे भक्तवत्सला, हे श्रीहरी, सर्वांच्यावर कृपा करण्यासाठी आपण येथून जाऊ नका. आपला वियोग झाल्यावर हे भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? कृपया विचार करा. उद्धवाची विनवणी ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय बरं करता येईल. तेव्हा भगवंतांनी आपलं तेज भागवत ग्रंथामध्ये स्थापित केलं आणि भगवंत अंतर्धान पावले. भगवंतांनी भागवत ग्रंथरूपी महासागरात प्रवेश केला. म्हणूनच हा ग्रंथ नव्हे तर भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. त्यामुळेच भागवताच्या वाचनानं, भागवताच्या श्रवणानं, भागवताच्या दर्शनानं सुद्धा मनुष्यांची पापे नष्ट होतात. सूत सांगतात, सनकादिक मुनी भागवत कथा सप्ताहविधीची प्रशंसा करत असतानाच आश्चर्य घडलं आणि पवित्र प्रेमरूप भक्ती, तारुण्यावस्था प्राप्त झालेले ज्ञान आणि वैराग्य अकस्मात प्रकट झाली आणि तिघही सतत मुखानं घोष करत होती, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. ज्ञान
भक्ती वैराग्य आनंदानं नाचत नाचत आलेले बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि तेव्हा सनत कुमार म्हणाले, भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच भक्ती मुलांच्या सह इथं प्रकट झाली आहे. भक्तीनं सनत कुमारांना वंदन केलं आणि म्हणाली, कलियुगात माझा लोप झाला होता, आपण भागवत कथामृताचं सिंचन करून मला पुष्ट केलं, आता मी कुठं राहू ते मला सांगा. तेव्हा सनत कुमार म्हणाले, हे भक्तिराणी, त्वरित भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून तू राहा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.